नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो विषय आहे तो आपला विषय हा एकदम महत्वाचा आहे आणि मी आज तुम्हाला अशी काही महत्वाची ट्रिक सांगणार आहे का त्या ट्रिकचा आपल्याला चांगला वापर करता येईल. कारण काय होतंय का बऱ्याचशा वेळेस आपण बघतोय का मार्केट कन्सोलिडेशन झोन मध्ये असतंय आणि मग ट्रेड कुठे घ्यायचा काय घ्यायचा हा मोठा आपल्या डोक्याला ताप असतो आणि नेहमी मग नेमकं काय होतं का त्यावेळेस आपला प्रीमियम डिके होतो जे लोक ऑप्शन मध्ये काम करतात. तर मग अशा लोकांसाठी ती एक तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे किंवा असं काय म्हणण्यापेक्षा जे जे लोक ट्रेड करतायत त्या सगळ्यांसाठी मी तुम्हाला एक महत्वाची ट्रिक सांगणार आहे. आणि ती ट्रिक काय कुठे काय पुस्तकामध्ये नाहीये. ते फक्त जे काय मी बघतो ऑब्झर्वेशन चार्टचं आणि ते केल्यानंतर ती मला या ठिकाणी समजते म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ही जी ट्रिक आहे ती ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे का नेमकी आपल्याला मार्केटमध्ये किंवा आपल्या ट्रेडिंग व्यू वरती बरेचसे काही फ्रीचे इंडिकेटर भेटतात त्यातले कुठले चांगले काय वगैरे तो हा आपल्या दृष्टीने महत्वाचा भाग नाहीये. जो आपल्याला चांगले चांगले आपल्याला रिझल्ट देतो तो आपल्यासाठी चांगला इंडिकेटर. आणि मग आता इथे मी तुम्हाला काय सांगत असतो का युटी बॉट अलर्ट्स नावाचा जो इंडिकेटर आहे तो आपल्यासाठी असं मला वाटतंय बाबा तो तुम्हाला चांगला ठीकठाक रिझल्ट देऊ शकतो. पण होतं काय का कधी कधी मार्केट असं एका कन्सोलिडेशन झोन मध्ये जातं किंवा नॅरो झोन मध्ये जातं आणि मग त्यावेळेस आपण नेमकी ट्रेड कसा घ्यायचा हाही मोठा प्रश्न पडतो. आणि म्हणून हा सगळा व्हिडिओ मी बनवत आहे. अर्थातच आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे का जो आपला एक पहिला पब्लिक आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्यावर तुम्हाला मार्केट विषयी जे अपडेट असतात ते तुम्हाला भेटत असतात. दुसरा चॅनल आपला आहे तो आपला आहे पेड चॅनल किंवा त्याला आपण प्रायव्हेट चॅनल असं म्हणतो. आणि त्याची जी फीज आहे ती आपली वन टाइम 3,000 रुपये फी आहे. ही आपली आहे 12 महिन्याची. समजा कोणाला घ्यायचं असेल 6 महिन्याचा प्लॅन तर त्याची फी आहे. 3 महिन्याचा घ्यायचा तर त्याची सुद्धा त्या ठिकाणी प्लॅन उपलब्ध आहे. आणि तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे का जे मी ट्रेड आपल्या ऑप्शन मध्ये घेत असतो म्हणजे आपले इंडेक्स ऑप्शन निफ्टी बँक निफ्टी मध्ये असतात किंवा स्विंग स्टॉक्स असतात आणि आपल्या कम्युनिटीमध्ये जे काही ट्रेड घेत असतो ते ट्रेड ह्या चॅनलवरती शेअर करत असतो. आणि त्यासाठी मी काय स्टॉप लॉस लावलाय काय टार्गेट ठेवलंय ते त्या ठिकाणी मेन्शन करत असतो. हा जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे आणि आपण त्यावरती जाऊन तो चॅनल आहे तो आपण जॉईन करू शकता. आता इथे पहिल्यांदा बघा त्याचे काही नवीन लोक असतील त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो या सगळ्या गोष्टी डिलीट करतो. ठीक आहे. आपल्याला हा जो काय युटीबॉट अलर्ट्स आहे तो कुठे दिसेल ते आपण जाणून घेऊया. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटर नावाचा ऑप्शन दिसतो. आपण इथे आलात आणि इथे आल्यानंतर ह्या ठिकाणी युटी बॉट नाव जर टाकलं तर बघा इथे मी युटी नाव टाकले थोडीशी स्पेस द्यायची तर या ठिकाणी युटी बॉट अलर्ट्स नावाचा इंडिकेटर तुम्हाला या ठिकाणी येतो. आपल्याला ह्या ठिकाणी यायचंय आणि इथे आपण तो इंडिकेटर अप्लाय करायचा आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा कुठला इंडिकेटर तुम्हाला 100% सक्सेस रेशो देत नाही. साधारणतः अराउंड 50%च्या आसपास जरी सक्सेस रेशो जर भेटला तरी त्या ठिकाणी तुम्हाला समाधान मानायला पाहिजे. ओके. आणि पण आता इथे आपल्याला जे सेटिंग मध्ये थोडा चेंज करायचा आहे बघा इथे या ठिकाणी आपण आलोय तर इथे तुम्हाला युटीबॉट अलर्ट नावाचा इंडिकेटर आपल्या चार्ट वरती डिप्लॉय झालेला दिसतो. चेंजेस काय करायचे आहेत तर आपल्याला या ठिकाणी बघा सेटिंगचा ऑप्शन इथे येतो. आपण सेटिंग मध्ये इथे आलोय. सेटिंग मध्ये इथे आल्यानंतर आपल्याला त्याचा जो काही एटीआर आहे आपल्याला तो चेंज करायचा. त्याची की व्हॅल्यू जी आहे ती चेंज करायची. की व्हॅल्यू आपल्याला 2 करायची म्हणजे आपल्याला काय होईल त्या ठिकाणी थोडी कमी सिग्नल येईल. असं जर आपण याचा जर समजा जी काही मूळ सेटिंग आहे त्याची की व्हॅल्यू 1 आहे एटीआर पिरियड 10 आहे तसं जर ठेवलं तर खूप सिग्नल येतात. म्हणून आपण या ठिकाणी 2 त्याच्यावाला करायचं की व्हॅल्यू आणि त्याच्यावाला एटीआर करायचं 20 म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे सिग्नल आहेत ते थोडेसे कमी होतील. आणि आता हे कमी सिग्नल झाल्यानंतर आपण बघतोय का ह्या वेळेस आपल्याला इथे या ठिकाणी बरेचसे सिग्नल आलेत. सेल सिग्नल आणि बाय सिग्नल आणि ते पण आपल्याला जवळ आले. अशा वेळेस कन्फ्युजन होतं ना. पण मग असा वेळेस असं आपण ट्रेड कसा घ्यायचा समजा इथे तुम्ही बघताय का या कॅन्डल वरती आपल्याला जो बाय सिग्नल आलाय हा बाय सिग्नल इथे तुम्हाला आलेला आहे. हा जो बाय सिग्नल आलाय तो बाय सिग्नल आपल्याला ह्या ठिकाणी बघा इथे बाय सिग्नल या कॅन्डल वरती आलाय आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशीच मुवमेंट बघायला भेटली परत इथे ह्या कॅन्डलला सेल सिग्नल आलाय आणि तिथून परत आपल्याला बाउन्स बॅक बघायला भेटलाय. अशा वेळेस काय करायचंय तर अशा वेळेस आपल्याला काही गोष्टी आहेत त्या नेमकी जाणून घ्यायच्या आहेत. त्याकरताच व्हिडिओ बनवतोय ना सगळ्या वेळेस. ठीक आहे. त्याकरता आपल्यासाठी इथे परत आपल्याला या इंडिकेटरच्या ऑप्शन वरती यायचंय आणि आपण इथे आलात इथे या इंडिकेटरच्या ऑप्शन वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिवट पॉईंट आपल्याला माहिती पिवट पॉईंट म्हणजे काय सपोर्ट लेवल आणि रेस्टेंट लेवल असतात त्यामध्ये आपल्याला त्या इथे खूप मदत करणार आहे. पण इथे आपल्याला हा जो पिवट पॉईंट घ्यायचा आहे हा पिवट पॉईंट हाय लो घ्यायचा. पिवट पॉईंट आपल्याला स्टँडर्ड घ्यायचा आहे.
ओके, हा पिव्होट पॉइंट आपल्याला जो काय आहे पिव्होट पॉइंट स्टँडर्ड तो आपण या ठिकाणी घेतलाय. आता ह्याचा वापर काय करायचा आहे मी तुम्हाला सांगतो बघा. आता या ठिकाणी 14 तारखेचा आपण हा जर समजा चार्ट बघितला तर 14 तारखेचं तुमच्या समोर एवढं सगळं आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपला जो पिव्होट पॉइंट आपल्याला काय सांगतो का हा जो पिव्होट आहे म्हणजे हा सपोर्ट आहे आणि तो जर तुम्ही बघितला तर तो होता 24,606 आणि हा याचा रेजिस्टर्ड झोन आहे तो काय सांगतोय 24,677. ठीक आहे. मग आपल्याला ह्या ठिकाणी एक मार्केटची रेंज आहे म्हणजे जर ह्या याच्या खाली जर गेला क्लोज झाली कॅन्डल तर सेल सिग्नल आहे आणि याच्या वरती जर गेला चांगला तर चांगली मोमेंटम आहे किंवा ह्या लेवलच्या आसपास आलं तर आपल्याला त्या ठिकाणी बाईंग क्रिएट होणार आहे कारण तो एक महत्वाचा पिव्होट पॉइंट आहे. मग आपल्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे आपल्याला काय करायचंय ट्रेड कसा घ्यायचा बघा. आपल्याला जर अशी ह्या नॅरो रेंज मध्ये मार्केट फसत असेल तर तुम्हाला एक तर ह्या रेजिस्टंट पॉइंटच्या जो आसपास जवळ ह्या लेवलला कुठेही बाय करायचं नाहीये ही पहिली गोष्ट. जर याच्यावरती एक कॅन्डल क्लोज झाली जर ह्या पिव्होट पॉइंट बघा हा जो पिव्होट पॉइंट आहे 24,600 तर ह्या लेवलच्या वरती जर एक कॅन्डल जर क्लोज झाली अशी एक कॅन्डल जर क्लोज झाली तर आपल्याला त्या ठिकाणी बाय सिग्नल घ्यायचा आहे. तर इथे बाय सिग्नल घ्यायचा आहे आणि जर आपल्याला ह्या लोअर लेवलला जर समजा सेल सिग्नल जनरेट झाला पण लोअर लेवलला आता या कॅन्डलच्या खाली एक आता ह्या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज नाही झाली पण जर सेल सिग्नल आला किंवा मध्ये या ठिकाणी असे जे परत आपल्याला सेल सिग्नल आले ते सिग्नल आपल्याला अवॉइड करायचे आहे ते सिग्नल आपल्याला घ्यायचे नाहीये. बाय सिग्नल कुठला घ्यायचा आहे जर ह्या लेवलला आपल्याला ह्या लेवलच्या आसपास जर आला समजा ह्या ठिकाणी तुम्ही बघा आता इथे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला इथे आलेला आहे. आता ही कॅन्डल इथे आली आहे पण ती कॅन्डल आपल्याला ह्या पिव्होट पॉइंटच्या खाली क्लोज नाही झालेली आणि मग त्याच्यावरती थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी आलाय बाय सिग्नल तर आपण ह्या ठिकाणी इथे याला बाय करू शकता आणि हा आपल्यासाठी रेजिस्टर जोड आहे त्याच्या जवळ गेलं तर आपण बाहेर पडू शकता. मग या ठिकाणी भले तुम्हाला जो काय आहे आपल्या याची सेटिंग जी आहे ती सेटिंग आपण थोडीशी चेंज करू शकता. ओके, ही तुम्ही आता एक आणि समजा किती 10 आपण पहिल्यांदा होती ती जरी ठेवली तरी आपण बघू शकता मग त्या ठिकाणी पण तुम्हाला असे बरेच इंडिकेशन भेटतील. पण असे बरेच इंडिकेशन भेटले तर तुम्हाला करायचं काय आहे त्या साईड म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे असे फेक सिग्नल आहेत ते फेक सिग्नल तुम्हाला त्या ठिकाणी अवॉइड करायचे आहे. पण आता ह्या एकदा मध्ये तुम्हाला खूप काही सिग्नल येतात म्हणून आपल्याला मी जनरली तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपली जी सेटिंग आहे ती सेटिंग आपली अराउंड 2 आणि 20 ठेवा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कमी सिग्नल येतील. पण मग आपल्याला या ठिकाणी थोड्याशा काही गोष्टी आपल्या डोक्याने चालवायच्या आहेत. पिव्होट पॉईंटच्या जवळ आला जर मार्केट नॅरो रेंज मध्ये असेल मार्केट वरची लेवल तोडत नाही खालची लेवल तोडत नाही असं आपल्या लक्षात आलं तर पिव्होट पॉईंटच्या आसपास आले तर आपल्याला त्या ठिकाणी बाय करायचा आहे आणि त्यानंतर परत आपण का वरच्या रेजिस्टर झोन वरती गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यातून आपल्याला एक्झिट करायचं आहे. आता हे झालं हे तुम्हाला मी सांगितलं 14 तारखेचं. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय दाखवलेले बघा. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता इथे बघताय आता हा जो आहे ही तारीख 13 तारीख आहे. आता ह्या 13 तारखेला एकही सेल सिग्नल आलेला नाहीये पण मार्केट कन्सोलिडेशन झोन मध्ये आहे म्हणजे मार्केटमध्ये मोठी मुवमेंट नाहीये पण सेल सिग्नल आला नाही. पण अशा वेळेस आपल्याला जर मध्ये एखादा जर सेल सिग्नल भेटला तर तो आपल्याला त्या ठिकाणी अवॉइड करायचा आहे. ओके, तर म्हणजेच आपल्याला जर ह्या रेंज मध्ये मार्केट असताना जर समजा मार्केटने रेंज तोडली नाही आपल्या पिव्होट पॉइंटची जर रेंज मार्केटने तोडली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी सेल सिग्नल घ्यायचा नाही. त्याच्या आपल्याला असं दिसतंय का बाबा दिवसभर रेंज तोडली नाही ह्या आपल्या टॉपच्या आसपास जर एखादा बाय सिग्नल आला तर आपल्याला तोही घ्यायचा नाहीये. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला लक्षात घ्यायच्या. आता इथे तुम्ही बघताय का जर आपल्याला बघा आता तसंही बघितलं तुम्ही बघा ह्या ठिकाणी इथे हा एक सेल सिग्नल घेतलाय पण हा सेल सिग्नल तुम्हाला कुठे भेटलेला आहे हा सेल सिग्नल तुम्हाला भेटलाय ह्या साधारणतः बघा आता इथे हा सेल सिग्नल तुम्हाला भेटलेला आहे साधारणतः ह्या तुमच्या पिव्होट पॉइंटच्या वरती सेल सिग्नल भेटलाय आणि म्हणजे तो बराच वरती भेटलेला आहे पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. पण जर समजा तुम्हाला ह्या लोअर साईडला सेल सिग्नल इथे भेटलाय पण कॅन्डल क्लोज नाही झाली तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा नाहीये. आता ह्या ठिकाणी बघा एकदम बरोबर टॉपला ह्या ठिकाणी तुम्हाला सेल सिग्नल आलाय ते चांगलं काम केलेलं आहे. नंतर ह्या ठिकाणी लो रेंजच्या आसपास बाय सिग्नल दिलाय त्यानेही तुम्हाला चांगलं काम दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या अशा प्रकारे जे सिग्नल आहे ते आपल्याला फिल्टर करायचे आहे. कारण काय होतं कधी कधी मार्केट दिवसभर एका नॅरो रेंज मध्ये राहतं आणि मग आपल्याला त्या नॅरो रेंज मध्ये जर राहिल्यानंतर आपल्याला काय होतंय
मग आपले बरेचसे स्टॉप लॉस वाढणार आहेत. म्हणून करताना आपल्याला जर मार्केट एका कन्सोलिडेशन झोन मध्ये असेल तर तुम्हाला हे असे सिग्नल जे आहेत ते सिग्नल तुम्हाला काय करायचे आहेत, थोडेसे दुर्लक्ष करायचे. मग आपल्याला थोडं आपले डोकं लावायचे. काय करायचं डोकं, मग हा पिव्होट पॉईंटच्या खाली ते मार्केट जात नाही, मग ते जवळ आलं तर बाय करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर ह्या वरच्या झोनला आलं आणि मग बाय सिग्नल आला पण आपली कॅन्डल क्लोज झालेली आहे तर त्या ठिकाणी तसे सिग्नल त्या ठिकाणी अवॉइड करा. ओके. आणि किंवा मग आता इथे आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत बघा. आता हे मी तुम्हाला सांगितलं का पिव्होट पॉईंट ट्रेडिंग, जे आता हे तुम्हाला पिव्होट पॉईंट आपल्या याच्यानुसार सांगितलं, पिव्होट पॉईंट स्टँडर्ड नुसार सांगितलेलं आहे. आता पिव्होट पॉईंट हाय लो आपण बघूया. ठीक आहे. हा पिव्होट पॉईंट हाय लो आहे, आपण तोही जाणून घेऊया बघा. इथे या ठिकाणी पिव्होट पॉईंट हाय लो आता आपण या ठिकाणी ऍड केलाय. आता इथे आपल्याला ऍक्च्युली याच्यावर काय कळेल बघा. आता इथे तुम्ही बघताय, आता ह्या ठिकाणी तुम्हाला हा जो एक बाय सिग्नल इथे आलाय, हा तुम्हाला मध्येच बाय सिग्नल आलाय. पण एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला बघा ही एक रेंज आहे, ही रेंज आहे, ही रेंज आहे, म्हणजे जवळजवळ 24,600 ची झोन तर काही त्यांनी दिवसभर तोडलेली नाही. पण मग आता इथे आपल्याला मग काय करायचं, समजा इथे तुम्हाला हा एक असा बाय सिग्नल आलाय, मग त्याच्या पाठीमागचा तुम्हाला पिव्होट पॉईंट कोणता आहे, त्याच्या पाठीमागचा पिव्होट पॉईंट जर तुम्ही बघितला तर तो आहे साधारणतः 24,664. मग तुम्ही ह्या ठिकाणी याच्यावरती एखादी कॅन्डल क्लोज व्हायचा वाट बघा, आणि तशी कॅन्डल कुठंच क्लोज झाली नाही त्याच्यावरती. मग आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण काय करू शकता, ट्रेड सुद्धा अवॉइड करू शकता. आता काय होतं बघा, तुम्हाला कुठला इंडिकेटर असला तर तुम्हाला ज्यावेळेस कन्सोलिडेशनच्या झोनमध्ये मार्केट असतं त्यावेळेस तुम्हाला सगळेच इंडिकेटर काय करतात, तुमचे स्टॉप लॉसेस वाढवतात. म्हणून मार्केट कन्सोलिडेशन झोनमध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपला पिव्होट पॉईंटचा आपल्याला वापर करायचा आहे, आणि पिव्होट पॉईंटचा आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे, आणि तो सपोर्ट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी आपला ट्रेड जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. ओके. आणि तेव्हा आता जर तुम्ही बघितलं असेल का, हे जे मार्केट 14 तारखेचं मार्केट होतं ते भयानक मार्केट होतं. एकदम आपल्याला मोठमोठे स्पाइक्स वगैरे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटले बघा. आता ही जर 5 मिनिटाची तुम्ही कॅन्डल बघितली असेल, त्या 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये तुम्हाला किती मोठा स्पाइक दिसतोय बघा. तर इथे ह्या कॅन्डल मध्ये एवढा मोठा स्पाइक बघायला भेटलाय, इथे स्पाइक मोठा बघायला भेटलाय. तर असे मोठे मोठे स्पाइक्स आपल्याला हे त्या ठिकाणी बघायला भेटले. म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळेस असं मार्केट कन्सोलिडेशन झोन मध्ये असतं त्यावेळेस आपल्याला पिव्होट पॉईंटचा वापर करायचा आहे. पिव्होट पॉईंटच्या जर आपण जवळ असलो, लोला असलो, तर आपल्याला शक्यतो शॉर्ट करायचं नाहीये. आणि मध्येच जर आपल्याला एखादा सिग्नल आला तर त्यालाही अवॉइड करायचा आहे. टॉपला जर आपल्याला सेल सिग्नल आला तर त्या ठिकाणी आपल्याला सेल अवश्य करायचा आहे. आणि जर समजा बॉटमला बाय सिग्नल आला तर तोही सिग्नल आपल्याला घ्यायचा आहे. ओके. तर आपल्याला ह्या अशा पद्धतीनं आपल्याला याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काय होतंय का, बरेच लोक म्हणतील सर तुम्ही सांगितलं आम्हाला बाबा याचा वापर करा, त्याचा वापर करा, पण मग आता त्या ठिकाणी बघा, आता इथे काय झाले बघा, इथे ह्या कॅन्डलला बाय सिग्नल आला, एक कॅन्डल झाली तुम्हाला आली, थोडी आली. आता काय होतंय का, मार्केट जर नॅरो रेंज मध्ये असेल तर तुम्हाला टार्गेट मोठे भेटणार नाहीये. परत खाली आलं इथे, परत वरती गेला, परत कन्सोलिडेशन झोन मध्ये गेला, म्हणजे कुठलीही मुवमेंट भेटली नाही. मग अशा वेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन मध्ये काम करता त्यावेळेस तुमचा प्रीमियम डीके हा नक्की होणारच. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली ट्रिक, आपण पिव्होट पॉईंटची रेंज जर मार्केटने तोडली तरच आपण त्या ठिकाणी काहीतरी करा. जर त्या नॅरो रेंज मध्ये असेल तर मग ट्रेड शक्यतो घेऊ नका. ओके. तर मग आता इथे ह्या सगळ्या भागामध्ये मी तुम्हाला फक्त हे सांगितलंय का, आपल्याला जर मार्केट एका नॅरो रेंज मध्ये असेल तर मग काय करायचं, तर मग आपल्याला त्या ठिकाणी शक्यतो ट्रेड अवॉइड करायचे आहेत. ओके. आणि मग तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत मी कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर जरा थोडस आपण काय करू शकता, इथे याला आपला जो टाइम फ्रेम आहे तोही आपण जरा थोडा चेंज करू शकता. आता इथे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आपण लावलाय, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मी तुम्हाला दरवेळेस सांगितलेलं आहे, पहिल्यांदा आपण काय करा, आपला टाइम फ्रेम आहे आपण तो एकदा जरा थोडासा आपण पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघा. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही बघताय का, या ठिकाणी आपल्याला बाय सिग्नल आहे. हा इथे बाय सिग्नल एकदा भेटलाय, परत आपल्याला दिवसभर सेल सिग्नल भेटला नाहीये. मग आपण आपल्याला ज्यावेळेस एखादा सेल सिग्नल येतो आपण त्यावेळेस पटकन याला 15 मिनिटामध्ये कन्वर्ट करा, आणि मग आपण चेक करावं काय मला दिसतंय का 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सेल आहे. मग जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सेल नसेल तर 5 मिनिटाला सेल घेण्यात काही मजा आपल्याला नाही. आपण इथे याचाही वापर करू शकता. ओके.
आणि तेव्हा आता अर्थातच आता इथे आपण थांबतोय आणि आता आपण नंतर परत भेटूया आपल्या दुसऱ्या विषयासह.